गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याची घटना समोर आली आहे। यानंतर आज शेकापकडून सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे। आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी शेकापकडून करण्यात आली आहे। विधानसभेला 20,000 मतदान बाहेरून आणलं, त्या मतदानाचा मला 100% फायदा झाला। छत्रपती संभाजीनगरमधल्या कार्यक्रमात आमदार विलास भुमरेंचं विधान। दरम्यान भुमरेंनी विधान करताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी विलास भुमरेंना रोखलं। जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडामध्ये आलंय। सर्वांनाच माहिती आहे ही मतं त्यांना कशी मिळाली आहेत। वोट चोरीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे विलास भुमरेंचं अभिनंदन। विलास भुमरेंच्या वक्तव्यावर सचिन अहिर यांची टीका। जळगाव महापालिकेची 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर। 70 हरकतींपैकी केवळ 6 हरकती मान्य। अंतिम रचनेमध्ये प्रामुख्याने प्रभाग 4 आणि 5 मध्ये काही बदल। धुळे महापालिका निवडणुकीसाठी 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर। 19 प्रभागामधून 74 नगरसेवक निवडले जाणार। स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागेल, अजित पवारांची माहिती। तर सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही। आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवारांचं विधान। गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी परतीच्या पावसाची पुन्हा हजेरी। भात पिकाला फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। सोलापूरच्या म्हाडामधील वडशिंगे गावामध्ये 3 दिवस 2 वासरे पत्र्याच्या शेडवर अडकली होती। वासरांचा व्हिडिओ व्हायरल। शेतकऱ्यांनी वासराला खाली उतरवलं। अतिवृष्टी पूरग्रस्तांच्या मदतीच्या जीआरमध्ये सरकारकडून सुधारणा। पॅकेजमध्ये नांदेडमधील 16 तालुक्यांचा समावेश। कालच्या शासन निर्णयामध्ये वगळले होते अनेक तालुके। शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारकडून शासन निर्णयामध्ये बदल। जळगावच्या बोदवडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदेच्या शिवसेनेची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घोषणाबाजी। अतिवृष्टीमुळे मक्यासह कपाशी पिकांचं नुकसान। पूरग्रस्त मुलामुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। मराठवाड्यामधल्या ज्या शेतकरी मुलामुलींची लग्न ठरली होती त्यांच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेकडून घेण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमधून पूरग्रस्तांसाठी 50 गाड्या मदतीसाठी रवाना। 18,400 कुटुंबांना मदत वितरित करण्यात येणार। भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारानं उपक्रम। योग्य वेळी कर्जमाफी करू असं अजित पवारांनी अनेकदा सांगितलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीमध्ये पैशांची उपलब्धता पाहूनच निर्णय होईल, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। हिंगोली आणि सेनगाव तालुक्याचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये न आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आम्ही पाठीशी आहोत। खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मीरा भाईंदरमध्ये हनुमान मंदिरावरून नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी। गाळे बांधण्यासाठी मंदिर तोडणार असाल तर हे मी होऊ देणार नाही। सरनाईकांची प्रतिक्रिया। तर मंदिर सार्वजनिक नसून एका कुटुंबाच्या वैयक्तिक मालकीचं असल्याची मेहतांची प्रतिक्रिया।